नमस्कार, माझा इंडिया न्यूज. अतिशय धक्कादायक बातमी येते समोर हिंजवडीमधून. माझे नाव विवेक अर्जुन उलावळे हे आहे. आम्ही हिंजवडी गावामध्ये राहतो. हिंजवडी गावातील 60 सर्वे नंबर ही आमची वडिलोपार्जित मिळकत आहे. या मिळकतीमध्ये काही लोकांनी आमच्या घरातल्यांकडून फसवून काही दस्त तयार करून घेतलेले आहेत. त्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये अनेक दावे दाखल केलेले आहेत. हे दावे प्रलंबित असून ही लोक आम्हाला ते दावे मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या देतात व आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी आम्हाला देतात. त्यासाठी आम्ही हिंजवडी पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रार दाखल केलेली आहे यांच्या विरोधात. पण त्या तक्रारीमध्ये पुढे काही तपास निष्पन्न झालेला नाही. त्यासाठी आज आम्ही CP ऑफिसमध्ये अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जामध्ये संपूर्ण दाव्यांची माहिती व या लोकांनी आम्हाला वेळोवेळी ज्या धमक्या दिल्या त्या सर्वांची माहिती दिलेली आहे. तसेच आम्ही या क्षेत्रामध्ये वहिवाट करत असून सर्व पिके लावलेले त्यांचे फोटोग्राफ्स व आमच्या रूम आहेत या क्षेत्रामध्ये त्यांचे पण फोटोग्राफ्स लावलेले आहेत. तसेच या लोकांनी आमच्या विरोधात एकदा हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता आम्हाला तिथे प्रत्येक वेळेस बोलवले जाते व तासनतास बसवले जाते व त्यानंतर आम्हाला सांगितले जाते की पुढच्या वेळेस या, त्यावेळेस आम्ही शेट्या मर्दा या लोकांना तुमच्या समोर आणतो व ती लोक येण्याऐवजी दुसरी लोक येतात. त्यानंतर आम्हाला चर्चा करण्यासाठी ती पोलीस स्टेशनच्या बाहेर घेऊन जातात व तिथं आम्हाला धमकी देतात की तुम्ही गुन्हे माघारी घ्या, नाहीतर तुम्हाला आम्ही पोलिसां थ्रू खोट्या केसमध्ये अटक करू व तुमच्यावर बेकायदेशीर कारवाई करू. त्यानंतर काही आमच्या ग्रामस्थांकडून व राजकीय पुढाऱ्यांकडून आम्हाला निरोप पाठवले जातात की आम्ही 30-40 लाख रुपये खर्च करू व CP ऑफिसला हिंजवडी पोलीस स्टेशनला सेटिंग लावून अनधिकृतपणे तुमचा ताबा हिसकावून घेऊ अशी आम्हाला प्रत्येक वेळेस धमकी दिली जाते. व यातील आरोपी अविनाश गणपत पाटील, तसेच मयूर वसंतलाल शेटिया, तसेच विजय विष्णू प्रसाद मर्दा व श्रीपाद मेहता आणि दत्तात्रय मोरे हे आरोपी आहेत. यातील दत्तात्रय मोरे हे माझ्या भावांना भेटून तक्रार मागे घ्या अशी वेळोवेळी धमकी देतात. त्यानंतर यामधील विजय विष्णू प्रसाद मर्दा यांच्या वरती अनेक बँकेचे घोटाळे केलेले आहेत. याची पेपर आउट न्यूज झालेली होती. अहमदनगर येथे त्यांनी अनेक बँकांची फसवणूक तसेच अनेक जमीन व्यवहारांमध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे. असे असतानाही पोलीस प्रशासन या लोकांचीच मदत करते व शेतकऱ्यांना वारंवार पोलीस स्टेशनचे एरझरे घालायला लावते. धमकी देणारे दत्तात्रय मोरे व त्यांचे इतर इसम बरेच लोक आहेत जे येतात. अनोळखी लोक पण येतात, आम्हाला धमकी देतात. त्यामुळे आम्ही प्रत्येकाचं नाव तर घेऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्या सोबत दस्त आहेत त्यांची नावं आम्ही याच्यामध्ये दाखल केलेली आहेत. आम्हाला पोलीस प्रशासनाकडून काही मदत मिळत नाहीये. ज्या पद्धतीने आम्ही तक्रार अर्ज त्यांच्या विरुद्ध दाखल करतोय तर आम्हालाच तिथं बोलवलं जातं व त्यांच्यासोबत काय असेल ती चर्चा करून घ्या आणि मिटवून घ्या प्रकरण असं सांगण्यात येतं. तसे माझ्याकडे प्रत्येक लोकांनी केलेले कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, व्हॉट्सअपला केलेले कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, परत स्क्रीनशॉट आहेत, काही मेसेज केलेले त्याचे पण स्क्रीनशॉट आहेत. पण ते वेळ आल्यावर ते आम्ही बाहेर काढू. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी काय? आम्ही वेळोवेळी अर्ज दाखल केले पण त्यांनी काही याच्यामध्ये दखल घेतलेली नाही. आम्ही ज्यावेळेस अर्ज दाखल करतो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात येतं की कोर्टामध्ये दावे प्रलंबित आहे तुमचे, त्यामुळे आम्ही काही इंटरफेअर करू शकत नाही. आणि ती लोक ज्यावेळेस आम्हाला आमच्या विरुद्ध अर्ज करतात त्यावेळेस मात्र आम्हाला तासनतास बसवलं जातं चौकीमध्ये बोलून. आम्ही तक्रार अर्ज केलेले आहेत वेळोवेळी, पण त्याच्यावरती पुढे काही त्यांनी ऍक्शन घेतलेलं नाही. गुन्हा दाखल नाही विकले नव्हती त्यांनी. त्यांच्यातले आमचे अविनाश पाटील म्हणून आहेत ते आणि मेहता हे आमच्या घरातल्यांकडे डेव्हलपमेंट अग्रीमेंट साठी आले होते. ती आम्ही डेव्हलप करू 15 गुंठे तुमचे असं सांगून त्यांनी आमची डायरेक्ट खरेदी खात्याचा दस्त नोंदवून घेतला. आणि माझे चुलते दत्तात्रय मातू उलावळे हे
एकदम धडधाकट होते, त्यांना कुठलाही जास्त आजार वगैरे नव्हता. 2-3 दिवस आधी ते ज्या वेळेस मृत्यू झाला त्यांचा, त्याच्या 2-3 दिवस आधी हे लोकांनी येऊन त्यांना धमकी दिली होती की तुम्ही तक्रार केस माघारी घ्या, दावे कोर्टातले सगळे काढून टाका, नाही काढले तर आम्ही बळजबरी ताबा पण घेऊ तुमचा आणि नाही का तुमच्यावर काही ना काहीतरी कारवाई करू. या गोष्टीचं त्यांनी टेन्शन घेतलं आणि 2-3 दिवसांनी त्यांना अचानक अटॅक आला. व दुसरे माझे चुलते कावराम मातू उलावळे हे पण एक 6 महिन्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यासाठी पण आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. पोलिसांनी सांगितलं आम्हाला की फॉरेन्सिक रिपोर्ट येतील, पोस्टमॉर्टम झाला होता चुलत्यांचा, तर ते रिपोर्ट अजूनपर्यंत आलेले नाही. आमचं एकच मत आहे की आम्हाला या गोष्टींमध्ये न्याय मिळावा. जे ते लोक सांगतात की आम्ही 40-50 लाख रुपये खर्च करू, पोलिसांना सेटिंग लावू, CP ऑफिसला सेटिंग लावू आणि तुमचा ताबा हिसकावून घेऊ, या सगळ्या गोष्टी होऊ नयेत हीच आमची विनंती आहे तुम्हाला तुमच्या माध्यमातून. तुम्हाला भीती आहे का? आहे ना, भीती तर आहेच ना. पैसे पैसे देऊन ते पोलिसांकडून ताबा घेतील किंवा इतर गुंड लोक आणून तिथं काहीतरी आम्हाला मारहाण करतील, याची भीती तर आम्हाला आहेच. म्हणून आम्ही त्यांनी आमच्या अकाउंटला 75 लाख रुपये दाखवले होते. ते डेव्हलपमेंट अग्रीमेंटचं डिपॉझिट म्हणून दिले होते. दस्त करताना त्यांनी आम्हाला डेव्हलपमेंट अग्रीमेंट दाखवलं व नोंदवताना त्यांनी खरेदी खत करून घेतलं आणि ते खरेदी खत पण 2007 ला झालेले. काय झालं, त्यांनी ना दस्त करून घेतला पण सातबाऱ्यावरती ते 2021 पर्यंत आलेले नाही. त्यामुळे आम्हाला कल्पनाच नव्हती आमच्या घरातल्यांना की हा खरेदी खताचा दस्त आहे. आणि दस्त झाल्यानंतर एक 6 महिन्याने तो दस्त नोंदला गेला. तिथं स्कॅनिंग होतं, ते स्कॅनिंग 6 महिने झालेले नाही. त्यामुळे आम्हाला त्या दस्ताची कॉपी काही भेटली नाही. 2008 ला तो दस्त नोंदवला गेला आणि सातबाऱ्यावरती 2021 पर्यंत ही लोक नव्हती. 2021 ला आम्हाला नोटीस आली की असं असं खरेदी खत आहे तुमचं आणि त्यासाठी अविनाश पाटील यांचं नाव सातबाऱ्यावर लावण्यात येत आहे. मग आम्ही तिथं जाऊन हरकत घेतली व त्याची तक्रार केस चालली आमची. मग निकाल त्यांच्या बाजूने झाला. परत आम्ही पुढे प्रांत ऑफिसला अपील केलं, तिथं पण निकाल त्यांच्यासारखा झाला व आमचे दावे चालू असताना 2022 ला आम्ही दावे दाखल केले. 21 ला आम्हाला नोटीस आली फेरफाराची. लगेच आम्ही 22 ला न्यायालयामध्ये दावे दाखल केले हे खरेदी खत रद्द करून मिळण्यासाठी. तर त्यांनी 2023 ला अविनाश पाटील यांनी विजय मर्दा व मयूर शेट्टी यांना दावे प्रलंबित असताना खरेदी खत लिहून दिलेलं आहे. ते आम्हाला म्हणतात तपास करत आहे आम्ही आणि परत काय पुढे भूमिका नाही. आमचा आहे, जागेवरती ताबा आमचा आहे. तिथे आमच्या रूम आहेत, एक शाळेसाठी ग्राउंड दिलेलं आहे भाड्याने ते आहे व शेती करतो उर्वरित जागेत आम्ही. आणि काही भाग आम्ही एका बांधकाम व्यावसायिकाला त्याचं बांधकाम मटेरियल ठेवण्यासाठी, सिमेंट, वीट, वाळू असं मटेरियल ठेवण्यासाठी त्याला जागा दिलेली आहे भाड्याने. वडील आणि भाऊ दोघ जण. तुम्हाला कल्पना नव्हती का की हे म्हणजे खरेदी करत आहेत म्हणून? नाही तसं काय सांगितलं. डेव्हलप अग्रीमेंट तुमच्या वकिलांनी वगैरे तुमचे काही शहाणे वाचले नाही का ते डॉक्युमेंट? नव्हतं त्यावेळेस. आमच्या घरात कोणी शिकलेलं नाहीये व त्यावेळेस आमच्याकडे कोणी वकील पण नव्हते. त्यावेळेस काय आम्हाला 2021 पर्यंत पण सांगतो ना तुम्हाला किती पैसे मिळाले काय त्याच्यानंतर? नाही त्यावर काही सांगितलेलं नाही त्यावेळेस. होतच नाही असं झालेलं नाही. त्यावेळेस आम्हाला तिथं बोलवलं, डेव्हलपमेंट अग्रीमेंट दाखवलं. जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा ते मालकाला विचारतात मालक आणि खरेदी विक्रेते किती पैसे मिळाले काय मिळाले. त्याच्यात आहे ना आमच्या गावातली लोक होती इन्व्हॉल्व, त्यांच्यावर विश्वास आमच्या घरातल्यांनी ठेवला व तिथं जाऊन त्या दस्तावरती सही केली. त्या लोकांची पण नावं आहेत पण ते आम्ही वेळ आले की सगळं बाहेर काढू. पण आता म्हणजे तुमच्याकडे ते चूक झालेली आहे ना, त्यांना दस्त करून देण्यात आले. आता फसवून त्यांनी दस्त करून घेतला, त्यात आम्हाला काय करणार. आणि जर त्याची नोंद त्यांनी त्यावेळेस घेतली असती 2007 ला 8 ला त्यांनी त्याची नोंद सातबाऱ्यावर धरली असती तर त्यावेळेसच आम्हाला कळलं असतं. त्यांनी 2021 पर्यंत सातबाऱ्यावरती याची नोंदच धरली नाही. पेमेंट किती दाखवलं? 75 लाख रुपये अकाउंटला दाखवला. किती व्यवहार ठरला होता? तो व्यवहार त्यांनी दाखवलाय 1,60,00,000चा. उर्वरित रक्कम त्यांनी तिराईत माणसाच्याच नावावरती चेक वटवले. श्रीपाद मेहता म्हणून आहेत, त्यांच्या नावावरती चेक वटवले त्यांनी. अविनाश पाटील म्हणजे त्यांनी तो दस्त तर फ्रॉड केलाच केला. त्याच्यामध्ये पण त्यांनी दाखवलं की डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं होतं पण असं कुठलंही
डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आम्ही केलेलं नाहीये व ते कुठंच रजिस्टर नाहीये. किती लाख रुपये गुंतवलं होतं त्यावेळेस? ते तेवढी कल्पना नाही आता मी बारीक बोलतो. किती लाख रुपये गुंतवलं होतं? नाही वडिलांना पण नाही माहिती. ते मोठे पण मीच विकसनकारांना नामाचं हे केलं होतं. बाकी नातेवाईक काय नाही कोणती तुमचे? घरी असतात सगळे. आता आता 2 चुलते तर वारले माझे, त्यामुळे ते येऊ शकत नाही. मोठ्या चुलतीला शुगर बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्यांना आणू शकतो नाही. मी आहे ना. काय भाऊ आहे. म्हणजे त्यांचे ज्यांनी खरेदी केलं होतं ते सगळे आहेत त्यांचे त्याच्या वारसा सगळे ऑब्जेक्शन नाही. नाही काही नाही. आम्ही एकत्र कुटुंब आहे आजपर्यंत. आणि आम्हीच दावे दाखल केलेले आहेत कोर्टामध्ये जे काय आहे. ते कशाला बोलतात पोलीस तुम्हाला काय काय म्हणून मिटवून घ्या बोलवतात. आले की फक्त याची मिटवून सुरुवात आहे ना सर, याची सुरुवात झाली 2007 ला. डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट होतं फक्त 15 गुंठ्याचं. तर ते 15 गुंठ्याचं डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट असताना आम्हाला सांगितलं तुमचं 15 गुंठ्याचं डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट आम्ही करू. ते ऍग्रीमेंट झालं, आमच्या सह्या घेतल्या 26/5/2007 ला. आणि तुम्ही इथं बघू शकता त्यांचा जो गोषवारा आहे त्या गोषवाऱ्यात असं लिहिलेलं आहे की शिक्क्याचा प्रकार 26/5/2007 ला आपण दस्त सादर केलाय. सह्या आम्ही त्या तारखेला केल्यात. आणि जो दस्त स्कॅन झालाय तो जवळजवळ 7 महिन्यांनी तो दस्त स्कॅन झालेला आहे. असं कधी होत नाही. आणि तुम्ही जर रजिस्टर ऑफिस मध्ये गेले तर तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना विचारलं जातं की तुम्ही किती पैशाला जमीन विकली किंवा किती पैशाला. तर असं आम्हाला तिथं काही विचारलं गेलं नव्हतं, कारण दस्तच मुळात फ्रॉड आहे. जर दस्त तुम्ही बघितला तर याची नोंदणी जागे व्हायला पाहिजे होती, ती नोंदणी झालेली नाहीये. ती नोंदणी जवळजवळ 7 ते 8 महिन्यांनी झाली. त्यामुळे त्याची आम्हाला आयडिया भेटलीच नाही किंवा कल्पना आली नाही की असा दस्त झालाय. आता पुढे गेल्यानंतर 2007 ते 2021 पर्यंत त्यांनी कुठलीही नोंद तलाठ्याकडे धरलेली नाहीये. डायरेक्ट नोंद धरली ती 3/11/2021 रोजी. तो काळ आहे जवळजवळ 14 वर्षांचा. तर 14 वर्षात असा तलाठ्याला कोणता अधिकार आहे ग्राम महसूल अधिकाऱ्याला की 14 वर्षानंतरचा फेरफार तुम्ही डायरेक्ट धरला. म्हणजे ते काम तहसीलदार लेवलचे किंवा प्रांत लेवलचे तुम्ही डिलेची कारण द्या की एवढा वर्ष तुम्ही का दस्त नोंद करायला दिला नाही किंवा का आम्ही आजपर्यंत आम्हाला कुठली नोटीस आली नाही. 14 वर्ष म्हणजे सर भरपूर काळी. 14 वर्ष जवळजवळ आमच्याकडे 2-3 पिढ्यापासून आम्ही ती शेती करतोय. आमच्या पूर्वजांनी पण आहे ना. ऍक्च्युली मी प्रॅक्टिस करतो आणि यांचं नातेवाईक आहे मी. तर याचा पूर्ण अभ्यास करून मी आलेलो इथे. कंपल्सरी असं आहे की सर आपण जरी दस्त नोंदवला ना तरी आपण दस्त हा 15 वर्षानंतरही फेरफार करू शकतो, पण त्याला योग्य कारण पाहिजे की बाबा आमचं हे कारण होतं म्हणून आम्ही दस्त नोंदवायला दिला नाही. पण तसं काही कारण न देता डायरेक्ट फेरफार धरला ना आम्हाला त्याची नोटीस घरी आली. तो कालावधी असा असतो की तुम्ही फेरफार दस्त झाल्यानंतर तुम्ही लगेच 2-3 दिवसात जरी घेऊन गेले तरी दस्त नोंदवू शकतो, आपण फेरफार धरू शकतो. पण 14 वर्ष जर आपण फेरफार धरला नाही तर त्याची योग्य कारण दिली पाहिजे. आणि ती कारण तहसीलदार किंवा प्रांत या लोकांकडे दिली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर 2022 ला जेव्हा आम्हाला त्या नोटिसा वगैरे आल्या त्यावेळेस ते आम्हाला कळलं की अरे आतापर्यंत आम्हाला कसली नोटीस नाही. आपलं डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट ठरलं होतं, आपल्याला फसवलं गेलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी पेपर नोटीस केलं किंवा नाही ती पेपर नोटीस आमच्याकडे नाहीये. नाही पेपर नोटीस जोडलेली नाही. पेपर नोटीस देखील नाहीये त्याला. खरेदी केलं तर त्याविषयी पेपर नोटीस दिला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही व्यवहार करतो, कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी नाही तसं पेपर नोटीसच नाहीये. आणि त्याच्यानंतर एवढं असून सुद्धा आपण एखादी जमीन खरेदी करताना एक सर्च रिपोर्ट घेतो की बाबा ही जमीन अडकलेली आहे किंवा काय झालेलं आहे. तर ह्या मयूर वसंतलाल शेट्टी आणि हा जो आहे विजय विष्णुप्रसाद मर्दा यांनी असं कुठलं डॉक्युमेंट बघितलं नाही जमीन अडकलेली आहे किंवा ताबा नाहीये. डायरेक्ट याचा दस्त करून घातला. म्हणजे यांना लिटिगेशन करायचं होतं. आणि पहिलेच हे ऑलरेडी फ्रॉड आहेत. तुमच्या पुढे आम्ही त्या बातम्या पण दाखवतो. जवळजवळ 17-18 कोटीची तर एकच बातमी आहे, अजून वेगवेगळ्या बातम्या आहेत. आणि मेन मुद्दा आहे की आजपर्यंत आम्ही काळा का गोरा विष्णुप्रसाद मर्दा किंवा शेटिया किंवा पाटील यातल्या कुणालाही भेटलेलं नाहीये. त्यातले त्यांची वेगवेगळी माणसं येतात आम्हाला भेटायला. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं वेगवेगळंच काहीतरी असते. आणि मुळात आम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्यासाठी 15 गुंठे दिली होती.
त्याच्यात 53 गुंठ्याचं खरेदी खत केलंय त्यांनी. 15 गुंठ्याचाच विषय आहे, पण 53 गुंठ्यावरती कसा गेला? तुमच्याकडे डेव्हलपमेंट एग्रीमेंट कॉपी आहे का? नाही ना, ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट सुद्धा आम्हाला दिलं नाही. आम्ही त्यांच्याकडे मागितलं सुद्धा की द्या. आमची सगळ्या घरात त्यावेळेस कुणी शिकलेलं नसल्यामुळं काय आमच्या गावातल्याच लोकांनी काय केलं की बाबा हा आम्ही करतोय व्यवहार. तर आता पहिलं कधी शब्दाला जाण होती किंवा काय होतं, पण घरातनी शिकलेले नसल्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. पण आता डेव्हलपमेंट एग्रीमेंटची कॉपी नाही आहे, खरेदी खताची कॉपी नाही आहे. खरेदी खताची कॉपी आहे आमच्याकडे, डेव्हलपमेंट अग्रीमेंटची कॉपी नाही आहे आमच्याकडे. ते दस्त काढलं आम्ही. त्या आम्हाला जी नोटीस आली त्याच्यावरती पुढे दस्त नंबर लिहिलेला होता. त्यानंतर आम्ही ते सगळे चौकशी केली आणि आम्ही लगेच 2022 साली दावा दाखल केलेला आहे ना. कॉपी पण आहे आमच्याकडे. त्याचे याला सगळं जोडलेलं आहे सर आम्ही. नमस्कार, माझं नाव विशाल दत्तात्रय उलावडे. ही जी जागा जी आहे ही वडवली पार्टीत आमची आहे सगळी. आजतागायत आम्ही म्हणजे आमचे वडील, आमचे आजोबा हे सगळे करत आलेले आहेत. आणि आजही त्या ठिकाणी आमच्या बोरवेल असतील किंवा रूम आहेत. परत आम्ही उर्वरित जागेमध्ये भुईमुग लावतो, कुठं ज्वारी पेरतो, कधी आता ही काय कोथिंबीर टाकलीत काल परवाच. अशा सगळ्या गोष्टी आम्ही ते वारंवार म्हणजे जसं आमच्या हातात आहे तसंच आम्ही करत आलोय आजपर्यंत. आणि म्हणजे एवढं काही गोष्टी करताना म्हणजे नाही का, त्यावेळेस माझ्या वडिलांचं अचानक आकस्मिक म्हणजे निधन झालं. म्हणजे ह्या गोष्टी घडत होत्या सगळ्या, जे बंधूंनी बोलले त्यावेळेस ह्या गोष्टी घडत होत्या. त्यावेळेस मी म्हणायचं वडिलांना, तुम्ही कशाचं टेन्शन घेताय? तर ते म्हणले अरे काय नाही होऊन जाईन, काय नाही होऊन जाईन, असं बरेच वेळा बोलण्यात आलं मला. पण ते मला वाईट वाटतं त्या गोष्टी की चुकी झाली. ते लोक धमकत होते वडिलांना माझ्या. ते आज या गोष्टी आमच्या समोर आल्या, आम्हाला आठवण झालो आम्ही सगळी हे चुकीचं करते ते लोक. आणि याला गाव पातळीवर जरी लोक सपोर्ट करत असतील तर हे सगळं थांबलं पाहिजे ना. कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ना आम्हाला पण. इथून पुढची भूमिका काय सर? काय नाही, आम्हाला बाकीचं काय नाही, आम्हाला आमचा न्याय मिळावा एवढीच भूमिका असेल. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.